नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा एक प्रश्न होता. 25व्या आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपचे आयोजन कोणत्या देशात करण्यात येत आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच या स्पर्धेचं आयोजन थायलंडमध्ये करण्यात येत आहे व 1973 नंतर प्रथमच ही स्पर्धा थायलंडमध्ये आयोजित करण्यात येत आहे. ही जी स्पर्धा आहे ही थायलंडमधील बँकॉक येथे 12 ते 16 जुलै दरम्यान चालणार आहे आणि या स्पर्धेमधील मॅस्कॉट कोणाला बनवण्यात आलेला आहे तर भगवान हनुमान यांना या स्पर्धेतील मॅस्कॉट बनवण्यात आलेला आहे. मित्रांनो, तुमच्यासाठी जो डेली प्रश्न असतो त्याचं कमेंटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करत चालत जा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हे प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतात. तर आता आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. नुकतेच फ्रान्सने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फ्रान्सच्या सर्वोच्च पुरस्कार ग्रँड क्रॉस ऑफ द लिजन ऑफ ऑनर या पुरस्काराने सन्मानित केला आहे. तर हा पुरस्कार मिळवणारे पंतप्रधान मोदी हे कितवे भारतीय पंतप्रधान ठरले आहेत? तर फ्रान्सचा सर्वोच्च पुरस्कार ग्रँड क्रॉस ऑफ द लिजन ऑफ ऑनर मिळवणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताचे पहिलेच पंतप्रधान ठरलेले आहेत. त्यांना हा पुरस्कार फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्या हस्ते देण्यात आलेला आहे आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुरस्कृत करणारा फ्रान्स हा 14वा देश ठरलेला आहे. याआधी 13 देशांनी सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अशाच प्रकारे सन्मानित केलेला आहे. ते सुद्धा आपण एकदा पाहून घेऊया. तर पहा, यावर्षी जून महिन्यामध्ये इजिप्त या देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ऑर्डर ऑफ द नाईलनं सन्मानित केलेला आहे. मे महिन्यामध्ये पापुआ न्यू गिनी या देशाने ग्रँड चॅम्पियन ऑफ द ऑर्डर ऑफ लोगोहू, फिजीने द चॅम्पियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी, तर रिपब्लिक ऑफ पलावने एबाल्क अवॉर्डने सन्मानित केलेला आहे. याबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सन्मानित करणाऱ्या देशामध्ये भूतान, अमेरिका, बहारीन, मालदीव, रशिया, संयुक्त अरब अमिराती, पॅलेस्टाईन, अफगाणिस्तान आणि सौदी अरेबिया या देशांचा सुद्धा समावेश आहे. मित्रांनो, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 13 ते 14 जुलै दरम्यान फ्रान्सच्या दौऱ्यावर गेलेले आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फ्रान्सला कशासाठी गेलेले आहेत तर 14 जुलै रोजी होणाऱ्या बॅस्टेल डे परेडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मुख्य अतिथी म्हणून आमंत्रित केलेलं आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फ्रान्स दौऱ्यावर गेलेले आहेत. व हा जो बॅस्टेल डे परेड आहे हा कशासाठी साजरा करण्यात येतो तर 14 जुलै 1789 रोजी फ्रान्समधील नागरिकांनी बंड करून बॅस्टेल तुरुंगावर हल्ला केला होता. याच्या स्मरणार्थच 14 जुलै 1880 पासून दरवर्षी फ्रान्समध्ये हा दिवस साजरा करण्यात येत आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेस आणि कोविड महामारीमध्ये या बॅस्टेल डे परेडचं आयोजन करण्यात आलं नव्हतं. एवढे सर्व पॉइंट नोट करून घ्या. आणि आता प्रश्न क्रमांक दुसरा पहा. नुकतेच आता फ्रान्सने UPI वापरास संमती दिली आहे. तर फ्रान्समधील कोणत्या पर्यटन स्थळापासून UPIच्या वापरास सुरुवात करण्यात येणार आहे? तर आता फ्रान्समध्ये या UPIच्या वापरास सुरुवात ही आयफेल टॉवर पासून करण्यात येणार आहे व आता भविष्यामध्ये आयफेल टॉवरला भेट देणारे भारतीय पर्यटक सुद्धा रुपे मध्ये पेमेंट करू शकणार आहेत. मित्रांनो, 2022 मध्येच UPI सेवा प्रदान करणाऱ्या नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने फ्रान्सच्या ऑनलाईन पेमेंट सिस्टीम लायरा सोबत एक सामंजस्य करार केला होता आणि आता त्याचाच परिणाम म्हणून फ्रान्समध्ये सुद्धा UPI वापरता येणार आहे. बरं, सध्या आता भारताचा UPI वापरणाऱ्या इतर देशांमध्ये कोणाकोणाचा समावेश आहे तर सिंगापूर, संयुक्त अरब अमिरात आणि भूतानमध्ये सुद्धा भारताच्या UPIचा स्वीकार करण्यात आलेला आहे. UPIचं फुल फॉर्म काय आहे तर युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस असे याचं पूर्ण स्वरूप आहे. मित्रांनो, याबरोबर हे सुद्धा नोट करून घ्या. फ्रान्समध्ये भारतातील एक महान संत तिरुवल्लुवर यांचा पुतळा स्थापन करण्यात येत आहे. प्रश्न क्रमांक तिसरा पहा. आता 14 जुलै रोजी भारताने चंद्रयान 3चं यशस्वीपणे प्रक्षेपण केलेलं आहे. तर या प्रक्षेपणासाठी कोणत्या रॉकेटचा उपयोग करण्यात आला होता तर चंद्रयान 3च्या प्रक्षेपणासाठी LVM-3M4 या रॉकेटचा उपयोग करण्यात आलेला आहे. मित्रांनो, याच रॉकेटला GSLV Mk3M4 या नावानं सुद्धा ओळखलं जातं. हे दोन्ही नाव एकाच रॉकेटचे आहेत, लक्षात ठेवा. एक्झाम मध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही आणि डायरेक्ट ऑप्शन मध्ये GSLV बघून सुद्धा टिक करायचं नाही, तर व्यवस्थितशीरपणे ऑप्शन वाचायचे व त्यानंतरच टिक करायचं. ठीक आहे, तर आता आपण चंद्रयान 3 विषयी माहिती पाहूया. हे जे चंद्रयान आहे हे चंद्रयान 3 आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून 14 जुलै रोजी दुपारी 2:35:17 लॉन्च करण्यात आलेला आहे. या मिशनसाठी एकूण 615 कोटी रुपये खर्च करण्यात आलेले आहेत आणि हे जे चंद्रयान आहे हे चंद्रावर कधी पोहोचेल तर 23 ऑगस्ट 2023 रोजी भारताचं चंद्रयान चंद्रावर पोहोचेल. आणि हे जे मिशन आहे या अंतर्गत भारत दक्षिण ध्रुवावर एक रोवर उतरवत आहे व हे मिशन यशस्वी झाल्यास दक्षिण ध्रुवावर रोवर उतरविणारा भारत हा जगातील पहिला देश ठरेल आणि चंद्र मोहीम यशस्वी करणारा जगातील 4था देश ठरेल. आतापर्यंत रशिया, अमेरिका आणि चीन या 3 देशांनी चंद्र मोहीम यशस्वीपणे पार पाडलेली आहेत. त्यापैकी पहिल्या प्रयत्नात चंद्रावर यशस्वी लँडिंग करणारा
चीन हा एकमेव देश आहे चीनने 2013 मध्ये चांगही हे मिशन लॉन्च केलं होतं. आता हे जे भारताचं चंद्रयान 3 मिशन आहे, या अंतर्गत जे लँडर आहे त्याला विक्रम असं नाव देण्यात आलेलं आहे व जे रोवर आहे त्याला प्रज्ञान असं नाव देण्यात आलेलं आहे. आणि हे जे पूर्ण मिशन आहे याचं एकूण वजन किती आहे तर 3900 किलोग्राम इतके याचं वजन आहे. यामधील प्रणोद मॉड्यूलचं वजन हे 2148 किलोग्राम आहे, तर लँडर मॉड्यूलचं वजन 1752 किलोग्राम इतकं आहे. मित्रांनो, हे जे लँडर आणि रोवर आहे ते किती दिवस कार्य करणार आहेत तर पृथ्वीवरील 14 दिवस, तर चंद्रावरील 1 दिवस हे कार्य करणार आहेत. याबरोबरच हे सुद्धा नोट करून घ्या, या चंद्रयान 3 चे प्रोजेक्ट डायरेक्टर कोण होते तर पी विरुमुथुवेल हे या चंद्रयान 3 चे प्रोजेक्ट डायरेक्टर होते. प्रश्न क्रमांक 14 पहा. 64व्या आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाडचं आयोजन कोणत्या देशात करण्यात आलेलं आहे तर 64व्या आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाडचं आयोजन जपानमध्ये करण्यात आलेलं आहे. जपानमध्ये कुठे तर जपानमधील चिबा येथे 2 ते 13 जुलै दरम्यान ही स्पर्धा पार पडलेली आहे व या स्पर्धेमध्ये 2 सुवर्ण, 2 रौप्य व 2 कांस्य पदकासह भारताने एकूण 112 देशांच्या यादीत 90 स्थान पटकावलेलं आहे. आता या स्पर्धेमध्ये भारताने चौथ्यांदा अव्वल 10 मध्ये स्थान मिळवलेलं आहे. याआधी सुद्धा 1998 आणि 2001 मध्ये भारताने या स्पर्धेमध्ये 7वं तर 2002 मध्ये 9वं स्थान मिळवलेलं आहे. या स्पर्धेमध्ये भारतातर्फे सुवर्ण पदक कोणी पटकावलेलं आहे तर अतुल शतावर्त नदीक आणि अर्जुन गुप्ता यांनी सुवर्ण पदक मिळवलेलं आहे. त्यापैकी नदीक हे कर्नाटकचे आहेत तर गुप्ता हे दिल्लीचे आहेत. रौप्य पदकामध्ये आनंद भादुरी आणि सिद्धार्थ चोप्रा यांचा समावेश आहे. यापैकी सिद्धार्थ चोप्रा हे महाराष्ट्रातील पुण्याचे रहिवासी आहेत व कांस्य पदक विजेत्यामध्ये आदित्य मांगुडी व्यंकट गणेश आणि अर्चित मानस यांचा समावेश आहे. यापैकी आदित्य मांगुडी व्यंकट गणेश हे महाराष्ट्रातील पुण्याचे रहिवासी आहेत. प्रश्न क्रमांक 5 पहा. हैदराबादमधील भारत सरकारच्या टाकसाळीला किती वर्ष पूर्ण झाली आहेत तर आता जी हैदराबादमध्ये भारताची टाकसाळ आहे त्याला आता एकूण 120 वर्ष पूर्ण झालेली आहेत. या टाकसाळीची स्थापना कधी करण्यात आली होती तर 13 जुलै 1903 रोजी या टाकसाळीची स्थापना करण्यात आली होती व या वर्षीच्या 13 जुलै रोजी या टाकसाळीला 120 वर्ष पूर्ण झालेली आहेत. प्रश्न क्रमांक 6 पहा. आता यामध्ये काय विचारलेलं आहे तर हिरो एशियन चॅम्पियनशिप ट्रॉफीचं आयोजन कोणत्या शहरात करण्यात येणार आहे तर या स्पर्धेचं आयोजन भारतामधील चेन्नई या शहरामध्ये करण्यात येणार आहे व नुकतंच आता केंद्रीय क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी या स्पर्धेमधील ट्रॉफीचं अनावरण केलेलं आहे. याबरोबरच अनुराग सिंह ठाकूर यांनी पास द बॉल ट्रॉफी टूर या मोहिमेचा सुद्धा शुभारंभ केलेला आहे. ही जी चॅम्पियनशिप आहे कधी खेळवण्यात येणार आहे तर 3 ऑगस्ट पासून याची सुरुवात होणार आहे व यामध्ये भारत, कोरिया, मलेशिया, जपान, पाकिस्तान आणि चीन हे देश सहभागी होतील. प्रश्न क्रमांक 7 पहा. आता नुकतेच लेखक मिलान कुंदेरा यांचं वयाच्या 94व्या वर्षी निधन झालेलं आहे तर त्यांनी लिहिलेली त्यांची पहिली कादंबरी कोणती आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच द जोक ही त्यांची पहिली कादंबरी आहे. आणि मित्रांनो, यांचा जन्म कुठे झाला होता तर चेकोस्लोवाकिया या देशामध्ये त्यांचा जन्म झाला होता. सध्या हा देश अस्तित्वात नाही व त्यांना त्यांच्या साम्यवाद विरोधी लिखाणामुळे हा देश सोडावा लागला होता. त्यानंतर त्यांनी फ्रान्स या देशाचं नागरिकत्व स्वीकारलेलं आहे व त्यांचा आता फ्रान्समध्येच मृत्यू झालेला आहे. त्यांची अजून एक कादंबरी खूप गाजलेली आहे, त्या कादंबरीचं नाव सुद्धा नोट करून घ्या तर दी अनबिअरेबल लाईटनेस ऑफ बिंग ही सुद्धा त्यांचीच कादंबरी आहे. प्रश्न क्रमांक 8 पहा. आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये 100 मीटर अडथळा शर्यतीत सुवर्ण पदक जिंकणारी पहिली हार्डलर कोण बनली आहे तर स्पर्धेतील या प्रकारामध्ये सुवर्ण पदक जिंकणारी ज्योतिया राजी ही पहिलीच हार्डलर ठरलेली आहे. याबरोबरच या स्पर्धेमध्ये अब्दुल्ला अबू बाकरने सुद्धा पुरुषांच्या तिहेरी उडी प्रकारात सुवर्ण पदक पटकावलेलं आहे तर पुरुषांच्या 1500 मीटर शर्यतीत अजय कुमार सरोज यांनी सुवर्ण पदक पटकावलेलं आहे. प्रश्न क्रमांक 9 पहा. अलीकडेच आता सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर आता सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश म्हणून उज्ज्वल भुइया आणि SV भट्टी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे तर पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. मित्रांनो, आता जे उज्ज्वल भुइया आहेत यांची सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्याआधी ते तेलंगणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कार्यरत होते तर SV भट्टी हे केरळ उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कार्यरत होते. या दोन्ही न्यायाधीशांना पदाची शपथ कोणी दिलेली आहे तर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश DY चंद्रचूड यांनी दोन्ही न्यायाधीशांना पदाची शपथ दिलेली आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. नुकत्याच प्रकाशित करण्यात आलेल्या प्रिझम द एन्सेस्ट्रल अबॉर्ड ऑफ रेनबो या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर या पुस्तकाचे लेखक हे विनोद मानकर आहेत व हे जे पुस्तक आहे हे पुस्तक चंद्रयान 3 च्या तयारीच्या अनुषंगाने प्रकाशित करण्यात आलेलं आहे. त्यासाठी अत्यंत महत्त्वाचं पुस्तक आहे, लक्षात ठेवा. विनोद मानकर यांनी प्रिझम द एन्सेस्ट्रल अबॉर्ड ऑफ रेनबो हे पुस्तक लिहिलेलं आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा.
15 ऑगस्ट 2003 रोजी देशाच्या चंद्र मोहिमेची घोषणा खालीलपैकी कोणी केलेली आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हे प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतात. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.